नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शेतीमध्ये या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघूया की सरसकट पीक विमा वाटप होणार आहे। यील्ड बेसचा जो राहिलेला जो पीक विमा आहे, ज्याला 75% देखील आपण म्हणू शकतो, तो वाटप होणार आहे आणि त्याचा मंत्रिमंडळात मोठा निर्णय झालेला आहे आणि त्या संदर्भातला आज आपण जाणूया। तर परभणी जिल्ह्यातील स्थानिक जे आमदार जे होते त्यांनी म्हणजे पाठपुरावा केलेला होता आणि तिथले जे स्थानिक जे शेतकरी होते, शेतकऱ्यांनी देखील म्हणजे तक्रार निवारण समितीकडे भरपूर प्रमाणात तक्रारी केल्या होत्या, कृषी ऑफिसला तक्रार केल्या होत्या, कंपनीला कॉल करून तक्रार केल्या होत्या। त्याचाच आढावा घेऊन तिथले स्थानिक आमदार खासदारांनी लक्ष देऊन कृषीमंत्री जे आपल्या राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे साहेबांकडे त्याचा पाठपुरावा केलेला होता। त्याच्या संदर्भात आपल्याकडे व्हिडिओ बी आलेला होता की 4 तारखेला त्याची बैठक होणार, म्हणजे की काल त्याची बैठक देखील पाडण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये असे निर्देश देण्यात आले, पीक कापणी प्रयोग अहवालानुसार सरसकट पीक विमा वाटप होणार, म्हणजे ज्यांनी नाही क्लेम केला तरी त्यांना देखील म्हणजे पीक विमा वाटप होणार। हे एक परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अपडेट आहे। परभणी, त्याच्याबरोबर नांदेड आणि नाशिक या 3 जिल्ह्यातील स्थानिक जे आमदार जे होते ते कृषीमंत्री साहेबांना भेटले आणि कृषीमंत्री साहेबांनी त्या संदर्भात एक ट्विट देखील आज सकाळी केलेले आहे। पीक विम्यासंदर्भातील जिल्हास्तरीय निर्णय तात्काळ निकाली काढा। नाशिक, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर माझ्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पाडली। शासनाने सादर केलेल्या अधिकृत पीक नुकसान अहवालाच्या आधारे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना त्वरित आणि योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशा स्पष्ट सूचना मी या बैठकीत जसं बघू शकता, आपल्या राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी नाशिक, नांदेड, परभणी या 3 जिल्ह्यांचं म्हणजे अपडेट दिलेले की या 3 जिल्ह्यांतील पीक कापणी प्रयोग जो असतो त्याच्या अहवालानुसार पीक विमा वाटप करावा आणि त्या संदर्भात कोणकोणते म्हणजे आमदार उपस्थित होते त्या संदर्भात देखील त्यांनी सांगितले। कोणतेही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने काटेकोरपणे लक्ष द्यावे, असे निर्देशही यावेळी दिले। या बैठकीस आमदार बाबूराव कोहळीकर, आमदार डॉक्टर राहुल आहेर, आमदार राजेश वेटेकर जे परभणीचे आहेत ते, आमदार रत्नाकर गुट्टे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक शा नायकवाडी, विजयकुमार आवटी, तसेच परभणी, नांदेड व नाशिक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृष्टी प्रणालीद्वारे उपस्थित होते। मग जसं बघू शकता, हे अपडेट नांदेड, नाशिक आणि परभणी या 3 जिल्ह्यांचं आहे, पण बाकीचे बी जिल्हे जसे की जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, यवतमाळ आहे, बुलढाणा आहे, बीड आहे आणि लातूर यामध्ये देखील अतिवृष्टीने भरपूर अतोनात नुकसान झालेलं होतं आणि त्या नुकसानीकरता म्हणजे तिथले जे स्थानिक आमदार खासदारांनी याचा आवाज उठवला पाहिजे। कृषी कार्यालयाकडे शेतकऱ्यांनी देखील वारंवार तक्रार दाखल केली पाहिजे। तक्रार दाखल केली, तुम्ही जर प्रयत्न केला तर तुमचा देखील अशा प्रकारे निकाल लागू शकतो आणि तुमचा जो पीक विमा रखडलेला जो यील्ड बेसचा पीक विमा आहे तो मिळणार आहे। तुमचा म्हणजे लोकलाईटचा पीक विमा तर संपूर्णपणे वाटप झाले। बुलढाणा जिल्ह्यामध्येच मोठ्या प्रमाणात म्हणजे की संभ्रम निर्माण झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे कंपनीने गडबड देखील केलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणखी देखील अर्ध्याहून जास्त म्हणजे शेतकरी वंचित राहिलेले, त्यांचा क्लेम ॲक्सेप्ट केलेला असला तरी त्यांचं म्हणजे भरपूर मोठं, तसंच लातूर जिल्ह्यामध्ये देखील म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये त्यांचे म्हणजे क्लेम केलेले फेटाळलेले होते। बीड जिल्ह्यामध्येच म्हणजे पूर्णपणे वाटप झालेलं आहे। बीडमध्ये पूर्णपणे वाटप झाले तरी भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमचा एक गटाचा पीक विमा आला नाही, एक गटाचा पीक विमा आलेला नाही। काही जणांचे तिथं देखील क्लेम रिजेक्ट करण्यात आले, काही जणांना 5 ते 6 हजार हेक्टर, काही जणांना 25 ते 30 हजार हेक्टर, म्हणजे कंपनीने भरपूर मोठ्या प्रमाणात म्हणजे काय गडबड केली। हे बाकीचे जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये म्हणजे अतिवृष्टी झालेली होती, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, यवतमाळ झालं, बुलढाणा झालं, या देखील म्हणजे यांचे जे स्थानिक जे आमदार खासदार आहेत त्यांनी आवाज उठवला तर या देखील जिल्ह्यांना म्हणजे सरसकट जो यील्ड बेसचा जो पीक विमा आहे, जो दुसरा जो हप्ता आहे तो शासन वाढवून देईल आणि या जिल्ह्यातील म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी यायला पाहिजे। तिथले आमदार खासदारांनी आता आवाज उठवतात का नाहीत हे देखील बघण्यासारखं होईल। आता बघूया आपण काय होतं। या 3 जिल्ह्यांचा तर म्हणजे फिक्सच झालेला आहे पीक विमा, कधी पण म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाऊ शकतो आणि त्या संदर्भात म्हणजे कारवाईची कधी पण हे होऊ शकते। या जून महिन्यातच वाटप होणार। आजचा जर अपडेट शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जर काही म्हणजे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा। जर त्याची काही माहिती असेल तर नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही तक्रार निवारण समितीकडे तुमचं जर पीक विमा मिळालेला नसेल तर म्हणजे तक्रार जितकं होईल तेवढे लवकरात लवकर करा, जो की तुमचा राहिलेला पीक विमा तुम्हाला मिळेल।